नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता. तर आपण आता बघणार आहोत श्रम कार्ड, ज्यात तुम्हाला मिळणार 3,000 रुपये महिना आणि 2 लाख रुपयेपर्यंतचा विमा, आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळू शकणार. आणि 25 कोटी लोकांची नोंदणी झालेली आहे. आणि जर तुम्ही याची नोंदणी नसेल केले तर आजच नोंदणी घरी बसल्या करून घ्या. त्यानंतर यात वयोमर्यादा आहे 18 ते 59 वर्ष, आणि ज्यांचा PF कटतो किंवा ESICमध्ये ज्यांची नोंदणी आहे ते हे फॉर्म भरू शकत नाही. आणि अपघात संरक्षण विमा पण मिळणार तुम्हाला यात. आणि मृत्यू आणि अपंगत्व झाल्यास तुम्हाला 2 लाख, आणि प्रमाणपत्र अपंगत्व असल्यास 1 लाख रुपये मिळणार. तर या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका, आणि त्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता. तर या कार्डचं तुम्ही घरी बसल्या कसं रजिस्ट्रेशन करू शकणार ते आता आपण बघणार आहोत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लिंक ओपन करताच होमपेज ओपन होणार. होम पेज ओपन होताच तुम्हाला रजिस्ट्रेशन ई-श्रम यावर क्लिक करायचं आहे. जो नंबर तुमच्या आधारसोबत लिंक आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे, आणि कॅपचा जो खाली आहे तो कट करून पुन्हा टाकायचा आहे. आणि EPFO म्हणजे PF आणि ECIS मध्ये तुम्ही नाही आहात त्याचं हे करायचं आहे, नोंद करायचं आहे. आणि तुमच्या मोबाईलवर OTP येणार, ते OTP यात तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा इथे, आणि इथे सुद्धा तुम्हाला कॅप्चाचं लास्ट डिजिट वर्ड कट करून पुन्हा फिल करायचं आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार नंबरवर OTP येईल. इथे तुम्ही फिंगरप्रिंट पण घेऊ शकता किंवा बायोमॅट्रिक पण घेऊ शकता. OTP येताच तुम्हाला व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTP करताच तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार. तिथे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन मिळेल. तर आता याच्यात पर्सनल इन्फॉर्मेशन, नंतर ॲड्रेस, नंतर एज्युकेशन डिटेल, नंतर वर्कर इन्फॉर्मेशन, नंतर बँक डिटेल, अशा स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे हा. तर कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल यावर मी क्लिक करणार. पहिल्या पेजवर नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर दिसेल. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये माझा मोबाईल नंबर, इमर्जन्सी नंबर टाकायचा आहे, मेल ID टाकायचा आहे. ज्यावर रेड टिक आहे ते भरणं कंपल्सरी आहे. बाकीच्या गोष्टी नाही भरल्यात तरी चालेल. मॅरिटल स्टेटस, मदर नेम, फादर नेम, मग तुमचा हजबंड नेम, मग तुमची कॅटेगरी कोणती आहे. हजबंड नेम नसेल, फादर असेल तर फादर नेमवर सिलेक्ट करा. नंतर ब्लड ग्रुप हे ऑप्शनल आहे. अपंगत्व आहे की नाही हे कंपल्सरी आहे. नॉमिनी पहिले कंपल्सरी राहायचं, आताच्या अपडेटमध्ये कंपल्सरी नाही आहे. नॉमिनीचं नाव, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचं जेंडर, त्याचं काय रिलेशन लागतं अप्लिकंटसोबत, त्याचा ॲड्रेस काय आणि त्याचा मोबाईल नंबर काय, या सगळ्या गोष्टी फिलअप करायच्या आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट यावर केल्यावर तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अर्बन आहात की रुरल एरियातले आहात ते सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचा पत्ता लिहायचा आहे पहिल्या लाईनीत आणि दुसऱ्या लाईनमध्ये. आणि त्यानंतरही सुद्धा तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. नंतर तहसील सिलेक्ट करायची आहे, सब डिस्ट्रिक्ट म्हणतात त्याला. ते झाल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. मग या पत्त्यावर राहून तुम्हाला किती वर्ष झाले ते सिलेक्ट करायचं आहे. आणि सेम परमनंट ॲड्रेससुद्धा तुम्हाला फिलअप करायचा आहे. नंतर नेक्स्ट याच्यावर केल्यावर तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन टाकायचं आहे.
त्यानंतर तुमचं मंथली स्लॅब सिलेक्ट करायचं किती आहे, नंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचं. मग तुम्ही कोणतं वर्क करतात ते वर्ड टाईप करायचं. जसं हे वर्कर करतात तर WOR टाकेल मी. वर्करची लिस्ट आलेली आहे. तर मी हेल्पर वर्कर चॉईस करते. किती वर्ष झाले काम करून ते सिलेक्ट करायचं आहे. त्यांना बाकी कुठली माहिती भरायची नाही आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये पुन्हा टाकायचं आहे. अकाउंट नंबर नेम टाकायचा आहे. IFSC कोडमध्ये IFSC कोड टाकून सर्च यावर क्लिक करायचं आहे. बँक नेम आणि ब्रांच नेम ऑटोमॅटिक येणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल. चेकबॉक्स क्लिक करून सबमिट यावर क्लिक करायचं आहे. तुमचं ई श्रम कार्ड अशा प्रकारे बनला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.